नमस्कार. हाय गाईज, मी आपल्याला कोहळ्याची गुलगुले, मराठीत त्यांना कोहळ्याचे बोंड म्हटल्या जाते, हे कशा पद्धतीने करायचे याची रेसिपी सांगणार आहे. चला तर आपण कोहळ्याचे बोंड पाहू. बोंडाला लागणारे साहित्य: अर्धा किलो कोहळं, 1 ते 1.5 वाटी साखर, 2-3 विलायची, वाटीभर कणिक, अर्धा किलो तेल इत्यादी साहित्य कोहळ्याचे बोंड करायला लागणार आहे. नमस्कार. सर्वप्रथम कोहळ्याची पाठ काढून टाकावी. अशा प्रकारे नंतर त्याचे बारीक बारीक काप करावे. मग स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे व एका भांड्यात घेऊन कुकरमध्ये ठेवावे. कुकरची 1-2 शिट्या होऊ द्याव्या. कुकर थंड झाल्यावर बाहेर काढून कोहळ्याच्या फोडींना रवीने एकजीव करावे. त्यात थोडी कणिक व विलायची पावडर टाकावे. ते चांगले मिक्स झाल्यावर आपल्याला जितके गोड पाहिजे तितकी 1 वाटी या 1.5 वाटी साखर टाकावी. साखर विरघळल्यावर गॅसवर कढई ठेवावी. त्यात तेल टाकावे व तेल गरम झाल्यावर त्यात तयार केलेल्या कोहळ्यांच्या मिश्रणाला हातांनी भज्याप्रमाणे गोल गोल तेलात टाकावे व धीमी आचेवर शिजू द्यावे. ते नंतर लालसर झाल्यावर त्याला काढावे. अशा प्रकारे हे कोहळ्याचे बोंड तयार झालेले आहे. हे बोंड लहान मुलांना फार आवडतात. लहानांना जसे आवडते तशाच प्रकारे मोठ्यांना पण फार आवडतात. ज्या दिवशी आपण बोंड केले त्यापेक्षा दुसऱ्या दिवशी फार छान लागतात. तर चला भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. धन्यवाद. बाय.